मुंबईमधील शिवसेना नगरसेवकांची आजही गटनोंदणी नाही। गटनोंदणीचा आजचा निर्णय अचानकपणे मागे। उद्धव ठाकरेंचे नगरसेवक आज पालिकेमध्ये जाणार। आयुक्त कार्यालयातील नोंदीचं पत्र देणार। त्यानंतर पालिका कार्यालयामध्ये नगरसेवक म्हणून होणार नोंद। मुंबई महानगरपालिका महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी उरले काहीच तास। अर्ज दाखल करण्यासाठी आज आणि उद्याचीच मुदत। मुंबई महानगरपालिकेत शिवसेना स्वतंत्र गट स्थापन करणार। भाजप सोबतच सत्तेत राहणार, पण गट स्वतंत्र ठेवणार। सूत्रांची माहिती, संयुक्त गटनोंदणी केल्यास नुकसान होईल, शिवसेना नेत्यांचा विचार। एमआयएमच्या 5 नगरसेवकांनी केली गटनोंदणी। ठाण्यामध्ये कुणासोबत याचा निर्णय झाला नाही। एमआयएम नगरसेविका सहर शेख यांची माहिती। चंद्रपूरमधील काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात, सुधीर मुनगंटीवार यांचा दावा। वडेट्टीवारांनी दावा फेटाळला। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। मुदत संपल्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार। शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षही नाही, स्पर्धाही नाही। महायुतीमध्ये मतभेद मनभेद नकोत याची काळजी घ्यायची आहे। बावनकुळेंचा नाईक शिंदे वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न। मराठा उपसमितीची आज बैठक। उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत आढावा। बुधवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला होणार सुरुवात। अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला होणार सादर। अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन। आदिवासी लॉंग मार्चवर आज मुंबईमध्ये बैठक। आदिवासी नेते मात्र मुंबईवर धडकण्यावर ठाम। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, मंत्री दादा भुसेंची माहिती। अमृता फडणवीसांबद्दल गलिच्छ वक्तव्य। अंजली भारती नावाच्या गायिकेनं तोडले अकलीचे तारे। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविरोधात केलेल्या वक्तव्यानं सर्वत्र संताप। जळगावमध्ये लाडक्या बहिणी चिडल्या। महिला बाल विकास केंद्रामध्ये घातला गोंधळ। लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नसल्यामुळे महिलांचा संताप।